नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिशी संस्था देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला स्किल प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा रोजगार व्यवसाय कसा उभारावा, त्याला पैसा कसा उपलब्ध करावा या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. तो मित्रांनो, कौशल्य विभागामार्फत स्किल प्रशिक्षण ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले असेल त्यांना एक चांगली संधी शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे कौशल्य प्रशिक्षण झालेले असेल ते कौशल्य प्रशिक्षणाच्या कुठल्याही योजनेतील असो, जसं DPC योजना झाली, PMGKV योजना झाली, PMKY योजना झाली, अशा विविध प्रकारच्या कौशल्य विभागामार्फत ज्या राबवण्यात येणाऱ्या योजना आहे त्यामधून जर तुम्ही प्रशिक्षण घेतलेले असाल, अशा प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना जे प्रशिक्षण झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळालेले आहे त्या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी शासनाने सबसिडीवर ते बिना मॉर्गेज तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घेतलेले असेल अशा विद्यार्थ्यांनी आपले प्रशिक्षण घेतलेल्या कोर्सचे सर्टिफिकेट, तसेच 10वी-12वीची TC मार्कलिस्ट, बँकेचे खाते, उत्पन्नाचा दाखला व तुम्ही कुठल्या फील्डमधील कुठल्या कोर्सचे, जसे शिलाई मशीन झाले, कॅम्प्युटर कोर्सेस झाले, सोलर पंप टेक्निशियन झाला, मल्टीस्किल टेक्निशियन झाला, असे विविध प्रकारचे जे कोर्स आहे, कुठल्याही प्रकारचा जर कोर्स घेतलेला असेल, फूडमधील कोर्स असेल, अशा कोर्समधील सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या सर्टिफिकेटच्या आधारे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तिथे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी प्रस्ताव दाखल करू शकता. या प्रस्तावामध्ये तुम्ही कुठल्या क्षेत्रातील व्यवसाय उभारणार आहात या संदर्भात एक प्रस्ताव तयार करून त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण त्या प्रस्तावामध्ये माहिती टाकावे. तुम्हाला कर्ज किती पाहिजे, तुमचा व्यवसाय कितीचा आहे, कुठल्या एरियामध्ये करणार व कसा करणार या संदर्भात प्रस्ताव तयार करून संपूर्ण फाईल जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन तिथे सबमिट करावी. तिथे फाईल सबमिट केल्यानंतर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सर्व माहिती देण्यात येते. तुम्ही तुमचा प्रस्ताव दाखवल्या गेल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रातर्फे तुमचा प्रस्ताव संबंधित तुमच्या जवळच्या बँकेसाठी तुमची फाईल पाठवल्या जाते. तुम्ही किती कर्ज मागितलेले या संदर्भात जिल्हा उद्योग केंद्र बँकेला माहिती देते व ही माहिती गेल्यानंतर बँकेचे कर्मचारी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर कुठला तुम्ही व्यवसाय उभारणार आहे याच्यासाठी त्यांची एक प्रत्यक्ष विजिट होती. त्या विजिटमध्ये तुम्ही जिथं व्यवसाय उभारणार त्या जागेची पाहणी, त्या जागेचे लाईट बिल, भाडेपट्टा याची संपूर्ण पडताळणी करणार व तुमचं सगळं योग्य झाल्यानंतर बँकेतर्फे तुम्हाला कर्ज हे उपलब्ध करून देण्यात येते. हे कर्ज महिलांसाठी 60%, पुरुषांसाठी मुलांसाठी 40% सबसिडीवर कर्ज वितरण करण्यात येते. तुम्ही संपूर्ण ही पूर्तता केल्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला 2 किंवा 3 महिन्यामध्ये तुमचा व्यवसाय उभारण्यासाठी शासन तुम्हाला हे कर्ज उपलब्ध करून देते. या कर्ज मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता व या व्यवसायामधून दर महिन्याला तुम्हाला बँकेचे हप्ते भरावे लागेल. हे भरता ज्यावेळेस तुमचं पूर्ण कर्ज भरले जाईल त्यावेळेस तुम्हाला जी काही सबसिडी आहे 40% असो किंवा 60% सबसिडी असो, ही तुमचं नील झाल्यानंतर ती सबसिडी तुमच्या खात्यात जमा होते. मित्रांनो, आजच्या जमान्यामध्ये कुठलंही कर्ज घेण्यासाठी कुठलीही वस्तू मॉर्गेज दिल्याशिवाय कर्ज दिल्या जात नाही. परंतु कौशल्य विभागामार्फत स्किलमार्फत जे तुम्ही प्रशिक्षण घेतलेले आहे
या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला बिना मॉर्गेज, बिना गॅरेंटरचे हे कर्ज फक्त तुमच्या सर्टिफिकेटच्या आधारे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुम्हाला दिल्या जाते. मित्रांनो, या दिलेल्या कर्जातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभारू शकता. नक्कीच या पैशातून तुमचा व्यवसाय मोठा झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला खूप मोठा फायदा होणार. तो मित्रांनो, ज्यांनी स्किल प्रशिक्षण घेतलेले असेल यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हा उद्योग केंद्रामध्ये संपूर्ण प्रस्ताव तयार करून तिथं सबमिट करावा. या कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोणाला पैसे द्यायचं काम नाही किंवा कुठले कमिशन द्यायचं काम नाही. तर मित्रांनो, ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले असेल त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ते कर्ज घ्यावे, आपला स्वतःचा रोजगार, स्वतःचा व्यवसाय मोठा करावा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच व्हिडिओमध्ये कळवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.